आज पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही सप्ताहाला गेलो होतो। तर आज आहे काल्याचं कीर्तन। तर आपण छान असा हा सप्ताह कार्यक्रम पाहत आहात। तर खूप अशी गर्दी काल्याच्या कीर्तनाला होती। तर मुख्यमंत्री साहेब पण येणार होते तर काल्यासाठी, आणि तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य हा सोहळा आहे। तर आता आपण जाऊया कृषी प्रदर्शन पाहायला। तर इथं आहे 178व्या सप्त्यातलं प्रदर्शन। तर गंगागिरी महाराज कृषी प्रदर्शन महोत्सव सुरू आहे। तर इकडे आता तिकीट घ्यायला गेली आहे संगीता। तर आता आपण पाहूया कृषी प्रदर्शन। खूप भव्य अशी गर्दी आहे, खूपच लोक आहे आणि ऊन पण भरपूर आहे। तर चालायचं म्हणलं तरी पायाला खूप असे पाय पळते। तर आम्ही परत चप्पल घातली, चाललोय आता प्रदर्शन बघायला। बघ ना ती पाणी करून इकडे गेलं काही नाही। कृषी प्रदर्शन व्यंकटेश एंटरप्राइजेसचे कुठे विचारू आपण इथं 172 येते मस्त। हे बघ छान आहे का। तर हा सोहळा म्हणजे शेतकरी बंधूंसाठी एक पर्वणीच असते। तर वेगवेगळ्या प्रकारचे वाहनं, वेगवेगळ्या कंपन्या इथे आपले साधनं किंवा ट्रॅक्टर, शेतीचे अवजारं, तर तुम्ही पाहू शकता इथं ड्रोन आहे फवाऱ्याचं। तर हे सर्व शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आणत असतात। तर हा फवाऱ्याचा ड्रम आहे, तर फिरणारा ड्रम आहे, चोहोबाजूने फवारा मारता येतो। तर खूप छान इथं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीने, नवीन पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत असतं शेतकरी बंधूंनाही। तर चला आता आपण प्रदर्शनात प्रदर्शन पाहू येतो। याच्यामध्ये डाळिंब टाका, फिरवा, डाळिंबाच्या बिया कचरा सेपरेट येणार आहे, ग्लासमध्ये ज्यूस येणार आहे, डाळिंबाची बी वगैरे काढते। परत याच मशीनमध्ये असं व्हेजिटेबल काढा, पालक, लौकी, पुदिना, गाजर, बीटरूट। तर इथं पंचगंगा सीड्सचं प्रदर्शन सुरू आहे आणि तुरी पहा किती छान अशा मस्त तुरी आलेल्या आहे। भरपूर अशा तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत इथं। होल्डिंग 3000 रुपये। तर इथं वेगवेगळ्या पद्धतीने असे हे बल्ब होते। तर संगीताने हा एक फोल्डिंगचा बल्ब घेतला। डाळिंब, संत्रा किंवा ऊस इतर कोणत्याही पिकासाठी कृषी विषयक मार्गदर्शन अगदी मोफत। आपल्या पिकाचा फोटो व्हॉट्सअप करा आणि घर बसल्या अगदी मोफत सल्ला मिळवा, अगदी मोफत। वैष्णवी बायोटेक। आपल्या छोट्याशा परसबागेत लावण्यासाठी मी वांग्याचं, काकडीचं आणि भेंडीचं बी घेतलेलं आहे। चला इकडे ओमेगा 3 वैक्सीन व्यवसाय मान पान गुड़िया तो के सांदेवासाठी दबाएंगे, प्लेन चकली आते दबाने का साथ फिराते डिजाइन चेंज होता। डिजाइन चकली घर पे बनाइए, दाल का बड़ी बनाते, सांडगा 100 रुपयाला मॅडम। याच्यामध्ये सगळे सेट भेटणार आहे क्या? 15 चक्री आते, 15 डिजाइन, तुटेचे नाही, फुटेचे नाही, मुडेचे नाही, बिगडेचे नाही, सब बनते मैडम जी। ये सा घर पे मर्ती बनाते, जलेबी। पैसा लो भाई, पैसा लो। चला दे दिया मशीन, ये घर पे दे दिए मशीन्स। घर पे सेमिया, चकली, पापड़ी, खारा। चपाती किती भारी झाले। असं बडा काढून द्यायचं, त्याचा म्हणजे पाय, धुरं, उंदीर, लाल मुंगा, काळा मुंगा घरच्या बाहेर होता। कृषी प्रदर्शनाबरोबरच इथं आपल्याला घरगुती वस्तूही भरपूर आहेत आणि इथं कंदी पेढेही आहेत। तर हे कंदी पेढेही आम्ही घेतलेले आहेत। हे लाटणे बघ ना किती वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन। नाही का चांगली तर इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे, चटण्या दिसत आहेत। तर हेही प्रदर्शनामध्ये भरपूर असं होतं आणि लोकही आस्वाद घेत होते याचा।
तर या प्रदर्शनामध्ये आपल्याला आध्यात्मिक पुस्तकंही वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळाले आणि खूप असं गरमी होती, त्यामुळे इथं थंडही प्यायला घेतलं होतं आम्ही. उसाचा रस, कुल्फी हे सर्व आम्ही घेतला आणि थोडासा आस्वाद घेतला मस्त असं बसून. तर मैत्रिणींनो, खूप सुंदर असं प्रदर्शन इथं भरलेलं आहे. तर या सप्त्यामध्ये या प्रदर्शनाचं खूपच असं आकर्षण होतं लोकांना आणि खूप अशी लोकांनी इथं गर्दी केलेली होती. तर 30 रुपये तिकीट होतं प्रत्येक माणसासाठी, पण प्रदर्शन पाहिलेला 30 रुपये गेलेला म्हणजे अजिबात शीन नाही आला. तर आम्ही हे प्रदर्शन छान असं बघितलं आणि नंतर आता जाणार आहोत आम्ही प्रवचनाला. तर प्रवचन ऐकायला खूप अशी गर्दी पण आहे बाहेर आणि खूप अशी उष्णता आहे. तर बघू आता काय होतं ते. बाहेर गेल्यावर खूप असं उष्णता लागते आणि खूपच त्रास होतोय. तर इथं यज्ञकुंडाचं आणि ध्वजाचं दर्शन घेऊन आम्ही चाललेलो आहोत प्रहर मंडपात. तर इथं लोक रात्रंदिवस प्रहर सेवेला बसलेले आहेत आणि प्रहर चालू आहे. तर तुम्हाला दाखवते या मंडपामध्ये सुद्धा किती अशी गर्दी आहे आणि खूप सुंदर रांगोळी विठ्ठलाची काढलेली पण आहे. तर आम्ही थोडंसं फुगड्या इथं खेळलो. तर लोक रात्रंदिवस इथं राहून आणि प्रहर सेवा देत असतात. तर मैत्रिणींनो, खूप सुंदर असा अनुभव घ्यायला यायचा असेल तर या सप्त्यामध्ये नक्की या. खूप ऊन असल्यामुळं आम्ही जेवणाच्या मंडपाकडे गेलो नाही. तर इथे जेवणासाठी सुद्धा खूप असे टँकर आमट्या गावागावातून इथं भाकरी येतात. किती किलोमीटरचा परिसर फिरलो आपण? किती किलोमीटरचा परिसर फिरलो? काय आवडलं याच्यात? कृषी प्रदर्शन आणि सगळे गावगावचे लोक आपलं म्हणजे जे आध्यात्मिक काय म्हणते भजन कीर्तन हे सगळं करते. तो पण एक मंडप आहे सेपरेट, तो पण खूप भारी आहे ना. सगळं आवडलंय आम्हाला. चाललो आता घरी, 2:30 वाजलेत. चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या सप्ताहाला जाण्यासाठी इथं कमलपूरमध्ये सेपरेट एसटी सुद्धा आहे. तर एसटी दाखवते तुम्हाला श्रामपूर डेपोची. तर ही एसटी आता भाविकांना घेऊन आलेली होती आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा चाललेलो आहोत काल्याच्या कीर्तनासाठी. तर चला आता तुम्हाला घेऊन जाते काल्याच्या कीर्तनासाठी. तर खूपच असा भव्य दिव्य सोहळा आम्ही अनुभवलेला आहे. तर तुम्हीही आपल्या व्हिडिओमधून अनुभवा हा सोहळा. तर हे सगळे ट्रॅक्टर दिसत आहेत, याच्यामध्ये आहे बुंदी आणि चिवड्याचा प्रसाद. तर हे सर्व घेऊन हे उभा आहेत. तर आता या सप्ताहासाठी मंत्री आलेले होते. देवेंद्र फडणवीस होते आणि लोणीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही होते. तर त्यांचे हेलिकॉप्टर आता आपण पाहू. तर मंत्र्यांचं हेलिकॉप्टर गेल्यानंतर दहीहंडी फुटली आणि काल्याची सांगता झाली. तर त्यानंतर अशा पद्धतीने बुंदीचा आणि चिवड्याचा महाप्रसाद वाटण्यात आला. तर आम्ही तिथं खाल्ला नाही तो प्रसाद, आम्ही घरी घेऊन आलो. तर चला तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ, भेटूया पुन्हा.